दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचा कारभार अजब पद्धतीने चालू असल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याने बँक ऑफ महाराष्ट्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ठेवीदारांनी खात्यात पैसे भरल्याची पावती असून देखील मात्र खात्यात पैसे पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले आहे। लाखो करोडो रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पवन साळवे, जुमान न्यूज, दौंड। माझे नाव वर्षा नानासाहेब येडे। माझे डिपॉझिट 24 लाख आहे। माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर आम्ही आमचं सगळं हे करून या बँकेत टाकलेत। या बँकेने आमची खूप मोठी फसवणूक करून ठेवलेली आहे। महाराष्ट्र बँक गोपाळवाडी। किती अमाउंट तुम्ही ठेवली होती? आम्ही 24 लाख। बँक देण्यासाठी खूप टाळाटाळ करत आहे। आज देऊ उद्या देऊ असं गोड बोलून आम्हाला इथून सांगण्यात 6 महिने झालेले आहेत पूर्ण। मी गोपाळवाडी गावचे सरपंच बोलतोय। आज या गोपाळवाडी गावच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेने बरेचशा गोरगरीब लोकांची फसवणूक झाल्याचे असं लोकांच्या लक्षात आलं। 6 महिन्यापासून पैसे आज देतो उद्या देतो, आज त्यांनी पत्रकार बोलून 10 तारखेपर्यंत त्यांनी वायदा म्हणजे मुदत घेतली आहे। तरी या ठिकाणी अगदी गरीबातली गरीब पै करून बँकेत जमा करणारी लोक आहेत। त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा विचार करून त्यांचे पैसे परत करावे, मी गावाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो। आणि या महाराष्ट्र शाखेच्या या गलथन कारभारामुळं आमच्या गावाचं नावसुद्धा अगदी बदनाम झालं आहे। तरी त्यांना गावाच्या वतीने मी विनंती करतो, गोरगरिबाचे पैसे वेळेत परत करावे। आता आम्ही या ठिकाणी गोपाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारी बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी उभे आहोत। आमच्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील बऱ्याच लोकांची महाराष्ट्र बँकेने फसवणूक केलेली आहे। त्यामध्ये गोरगरीब हातावरचं पोट असणारे असे लोक आहेत जे 1 रुपया 2 रुपया असे कमवून 2 पैसे साचवून बँकेत भरणारे आहेत। अशा लोकांची खूप मोठी फसवणूक जवळपास 2 कोटी रुपयाच्या पुढं महाराष्ट्र बँकेने फसवणूक केली आहे। FDच्या नावाखाली फक्त पावत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अकाउंटला फक्त 0 रुपये दाखवत आहे। आपण विड्रॉल करायला गेल्यानंतर ते म्हणतात की तुमच्या अकाउंटला पैसे नाहीत आणि पावत्या तर ओरिजिनल सगळ्यांनी बँकेत पैसे भरून घेतलेले आहेत। तर यासाठी मी सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना नम्र आवाहन करतो की आपले स्वतःचे खाते किंवा आपल्या स्वतःच्या ज्या काही FD वगैरे केलेल्या असतील तर त्या स्वतः जाऊन चेक करून घ्या। कारण माझ्या आईच्या अकाउंटला 0 पैसे दाखवत आहे। 2.5 लाख रुपयाची त्यांनी माझ्या आईने FD केली होती, पण तिने पैसे बँकेत देऊन पावती घेऊन आता ते म्हणतात की तुमच्या अकाउंटला 1ही रुपया नाही आहे। तर सर्व महाराष्ट्र बँकेतील खातेधारकांना माझी नम्र विनंती आहे की आपले खाते सुरक्षित आहे का एकदा चेक करून घ्यावे। आणि इथून पुढे आम्ही त्या महाराष्ट्र बँकेला आत्ताच निवेदन दिलेलं आहे की 10 तारखे आम्ही इथून मागे 6 महिने बँकेच्या सांगण्याला थांबलेलो आहोत, पण बँक आता टाळाटाळ करत आहे। तर बँकेला आम्ही 10 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। 10 तारखेपर्यंत जर त्यांनी आम्हाला आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये नाही दिले तर आम्ही 11 तारखेला बँकेच्या समोर उपोषण करणार आहोत। हे सांगण्यासाठी आम्ही बँकेच्या मॅनेजरला आणि प्रांत तहसीलदार DYSP PI या सर्वांना निवेदन देऊन आज आम्ही मीडियासमोर आलेलो आहोत। झालेल्या घटनेची बँकेकडून पूर्णतः लवकरात लवकर लोकांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। वरिष्ठ कार्यालयामध्ये शर्तीचे प्रयत्न करून लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी प्रयत्न चालू आहेत। साधारण 1,75,00,000 दरम्यान रक्कम आहे।